वसई विरार महानगरपालिकेची आरक्षण सोडत कार्यक्रम आज नियोजित केला होता। आपल्याकडे एकूण सदस्य संख्या 115 असून स्त्रियांसाठी एकूण 58 पद जे आहे ते आरक्षित झालेले आहेत। त्यापैकी अनुसूचित जातीमध्ये एकूण 5 पद असून 3 पद जे आहे ते स्त्रियांसाठी आरक्षित करण्यात आले। अनुसूचित जमातीसाठी एकूण 3 पद स्त्रियांसाठी घोषित झालेले आहे। मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकूण 31 पद असून 16 पद जे आहे ते स्त्रियांसाठी आरक्षित म्हणून घोषित झालेले आहेत आणि सर्वसाधारण मध्ये एकूण 74 पद असून 36 पद जे आहे ते स्त्रियांसाठी आरक्षित म्हणून घोषित झाले। मला ठाम विश्वास आहे महापालिकेवरती भारतीय जनता पार्टी महायुतीची सत्ता येणार। महापौर भाजपा महायुतीचाच बसणार। इथली जनता 35 वर्षाच्या भोंगळ कारभाराला कंटाळलेली आहे म्हणून जनतेने मूड बनवलेला आहे। जनता सक्षम पर्याय म्हणून भारतीय जनता पार्टीकडे बघत आहे। महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। यावेळेला मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तालयामध्ये। आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची सोडत पार पडलेली आहे। अतिशय सुंदररित्या ही सोडत पार पडलेली आहे। आपल्या सोबत यावेळेला नालासोपारा 132 चे आमदार आहेत राजन नाईक अप्पा। आता निवडणुकीची सुरुवात झालेली आहे। ज्या गोष्टीची आपण गेल्या काही काळापासून वाट पाहत होतो तो ती वेळ आज आलेली आहे। चांगलं आरक्षण सोडत झालेली आहे। कशी तयारी असणार आहे पुढच्या काळात? नमस्कार। आमची 100% तयारी झालेली आहे। आमदार म्हणून आम्ही तिघ, मी, आमच्या स्नेहाताई आणि आमचे तरे साहेब, आम्ही तिघ लोकांशी संपर्क करतो, संवाद करतो, लोकांच्या अडचणी अडचणीला धावून जातो, लोकांची कामं करण्याचा प्रयत्न करतो। अनेक प्रलंबित कामं, रेल्वे ओव्हरब्रिज असतील, येणाऱ्या आतमध्ये शहरात येणारे कॉन्क्रीटचे रस्ते असतील, आचोळा हॉस्पिटल असेल, अशा अनेक विकास कामं आता नजीकच्या काळामध्ये चालू होतील। आमदार म्हणून आम्ही केलेलं काम, त्याचप्रमाणे आमच्या असलेल्या कार्यकर्त्यांची फळी विधानसभेत आपण बघितलं की सगळ्याच बूथवरती, मॅक्झिमम बूथवरती भारतीय जनता पार्टी महायुतीला चांगला लीड मिळालेला आहे। त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे। 35 वर्षाचं राजकारण आणि 1 वर्षाचं राजकारण असं आता ट्रेड सुरू आहे। काही माध्यमात ते सगळं सातत्याने ऐकायला येतं, त्याबद्दल काय सांगा? कोणी काय केलं, काय केलं नाही ह्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही। आम्ही गेल्या 1 वर्षात काय प्रयत्न केले इथे विकास आणण्यासाठी। इथे आता कोस्टल रोड आला, नजीकच्या काळामध्ये मेट्रो 13 येणार आहे। इथे हा जो जलसार आणि माळबाग चिखलडोंगराला बनणारा ब्रिज बनणार आहे। हे मी सांगितलं की कॉन्क्रीटचे रस्ते, रोड, रेल ओव्हरब्रिज, रोड ओव्हरब्रिज, आता विकास निश्चितपणे चांगल्या प्रकारे या वसई विरार महापालिकेमध्ये होणार। केंद्रात सत्ता भाजपची, महाराष्ट्रात सत्ता भाजपची। आदरणीय देवेंद्रजी आमचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ, आणि वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये, कारण अन्य महापालिकेमध्ये त्याच पक्षाचं सरकार केंद्रात आणि राज्यात आणि त्याच विचाराची महापालिकाला असेल तर भरीव निधी आजपर्यंत आपण अनुभवलेला आहे। ठाणा असेल, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, की आपल्या गेल्या 15 वर्षात आपली स्थापन झालेली, आपल्यापेक्षा थोडं मागे पुढे स्थापन झालेल्या महापालिकेने कशा प्रकारे तिथल्या महापालिकेला निधी केंद्र आणि राज्यातून मिळालेला, अशा मोठ्या प्रमाणात निधी आम्ही तिघही आमदार असतील, आमचे खासदार असतील, आमच्या जिल्हाध्यक्ष सौ प्रज्ञाताई असतील, आम्ही सगळे एकत्रितरित्या प्रयत्न करतो आणि आम्हाला ठाम विश्वास आहे महापालिकेवरती भारतीय जनता पार्टी महायुतीची सत्ता येणार। महापौर भाजपा महायुतीचाच बसणार आणि लोकांच्या हिताची कामं, जनतेच्या हिताची कामं, जी कामं टाइम ओव्हर होणार नाही, कॉस्ट ओव्हर होणार नाही, अशा प्रकारे कामे आम्ही वेळेत निश्चितपणे पुरी करू। धन्यवाद। येणाऱ्या काळामध्ये आता जे काही ट्रेड सुरू आहे 35 वर्ष विरुद्ध 1 वर्ष, काय सांगाल? सर्वांनी पाहिलंच असेल, आम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाहीये। 1 वर्षामध्ये वसई विरार महापालिका क्षेत्राचा जो विकास होतो आहे हा प्रत्येकाने बघितलेला आहे। 35 वर्षात कोणी काय केलं त्याच्यावरती आम्हाला बोलायचं नाही, आम्ही काय करणार यावरती आम्ही बोलणार आहोत। आणि त्याची उदाहरणं गेल्या 1 वर्षामध्ये तुम्ही खूप पाहिली असतील। फक्त हॉस्पिटल होणार इतकं बोलून आम्ही थांबलो नाहीत, तर ते हॉस्पिटल होण्यासाठी पूर्ण प्रयत्न आमच्या आमदारांनी केलेले आहेत। रस्ते चांगले होणार एवढं बोलून आम्ही थांबलो नाही, तर तुम्ही पाहिलं असेल की रस्त्यांचं काँक्रिटीकरणाचं काम आता सुरू होणार आहे। असे अनेक विकास प्रकल्प आहेत, विकास कामं आहेत जी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या वसई विरारमध्ये होणार आहेत। आणि जनता पॉझिटिव्ह आहे,
ते सोशल मीडियावरती काय चाललेलं आहे, थ्रेट काय सांगत आहेत, त्याच्यावरती आम्ही विचार करत नाही आहोत. आम्ही जनतेमध्ये जातो आहोत, आम्ही जनतेशी चर्चा करतो आहोत. इथली जनता 35 वर्षाच्या भोंगळ कारभाराला कंटाळलेली आहे, म्हणून जनतेने मूड बनवलेला आहे. जनता सक्षम पर्याय म्हणून भारतीय जनता पार्टीकडे बघत आहे. आज आरक्षणाची सोडत डिक्लेअर झालेली आहे. खूप चांगल्या पद्धतीने हे डिक्लेरेशन झालेलं आहे आरक्षणाचं. आमचे सगळे कार्यकर्ते इथे आहेत. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ज्याला जाण आहे त्याच्या प्रभागाची, त्याच्या विभागाची, तिथल्या नागरी समस्यांची, असा आमचा कार्यकर्ता येत्या काळात उमेदवार म्हणून समोर येईल आणि वसई विरार महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून तो जनतेच्या सेवेत रुजू होईल. काही विधानसभा निवडणुकीमध्ये विवांता कांड झाला होता, त्यावेळेला तुम्ही फ्रंटला होतात. या सगळ्या गोष्टी पुढे होऊ शकतात, त्यासाठी काय प्रिकॉशन घेतलेले आहे? विवांता कांड तुम्ही पाहिलेला आहे. आमचा कार्यकर्ता कोणाच्या अंगावर जात नाही, पण जो अंगावरती येतो त्याला सोडत नाही. आता काही लोकांचं म्हणणं आहे की विवांता कांडमुळेच मला जिल्हा अध्यक्ष बनवलं गेलं. तर ज्यांनी मला अगदी या नालासोपाऱ्यामध्ये रुळताना पाहिलं असेल, माझ्या वयाच्या 18व्या वर्षापासून मी राजकारणामध्ये आहे. 2009 पासून मी इलेक्शन फेस करते आहे. खूप वेळा यांनी प्रयत्न केले की या आमच्या बरोबर, पण आम्ही ताट मानेने चालणारी माणसं आहोत. जो पक्ष राष्ट्राचा विचार करतो अशा भारतीय जनता पार्टीची मी एक कार्यकर्ता आहे आणि माझ्या कामावरती, माझ्या पुढील नेतृत्वावरती विश्वास ठेवून पक्षाने मला जबाबदारी दिलेली आहे. आणि मला असं वाटतं आमच्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मदतीने, त्यांच्या विश्वासाने आम्ही पुढे जात आहोत. विवांता कांड झालं, त्याला आम्ही उत्तर दिलं. आताही तसे काही प्रकार करत असतील तर त्यालाही उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत. भारतीय जनता पार्टी आता ऍक्शन मोडवरती आलेली आपल्याला दिसते. लवकरच वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. भारतीय जनता पार्टीची या निवडणुकीची जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी बहुजन विकास आघाडी सोबत महाविकास आघाडी सोबत लढणार का? येणाऱ्या काळामध्ये बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.